दर्शन वगैरे घेणं झालं टमाटर घेतलं भाताची शेती चाळ राम राम मंडळी. तर आलोय कोकणामध्ये रत्नागिरी. तर आम्ही निघालो आता गणपतीपुळे. तर बघा कसा व्ह्यू आहे काय नाही ते. भाताची शेती चाळ भाताची शेती कशी केली जाते बघा. नुसतं काहीच नाही, झाडी डोंगर नुसता धुमा काही तर वनवा पेटल्यासारखं वाटतंय बघा. पुढं कौलारुगर मजाची वेगळी आहे राव. काही म्हणा लातूरमध्ये पार्क दाटून गेल्याने जीवन झालं. व्ह्यू घर कौलारू टाईपमध्ये नुसता धुमा आहे, डोंगर धूर नारळाची झाडं भाताची शेती. काय विषय आहे राव. स्वर्ग सुख आहे, स्वर्ग सुख आहे, स्वर्ग सुख. पाणी जास्त पडतं लोका नुसतं काहीच नाही इकडं. नुसते ह्याचे झाडं आहेत, नारळाची झाडं डोंगर आहेत. पुढं बघा लोका नुसतं धुवा. कारभारी कसं वाटवले इकडे येऊन. नंबर एक पाटे वातावरण बघा कसलं भारी आहे. ढगाळ आहे. आता पाऊस येणार आहे जोरात वाटलेले आबाळले आले. आपण काल आंबा घाटामध्ये कसं अडकलतो कालचा सीन सांगा बरं जरा. होत आहे ते कसं राहते रात्रीच्या टायमाला धुकं तयार होते. पाऊस आला की दिसत नाही समोरच्या गाडीवाला. आणि एखादा नवीन ड्रायव्हर आला की मग झालं, मग जाऊन चिपकतो जाऊन. ते गाड्या काढायला वेळ लागते जरा. तर काय आंबा घाटामध्ये रात्री कमीत कमी 2 तास अडकलतो आम्ही. आंबा घाट लई मोठा घाट आहे इकडला. आणि त्या घाटामध्ये कमीत कमी 2 तास आम्हाला थांबायला लागलं होतं. नंतर RT वाले आले आणि त्यांनी गाड्या मोकळ्या करून दिल्या. धन्यवाद त्या RT वाल्याचे. आणि कसं आहे एकदम नंबर 1चं वातावरण आहे. लातूरला कसं आहे आपल्या. लातूरला काय सुमसाम पाऊस नाही काही नाही. पेरण्या झाल्यात का आपल्या. पेरण्या एक मोजक्या गावामध्ये झाल्यात. आमच्या गावात चालू आहे पण कुठं नाही. आमच्या इकडे तर पेरणी नाही राव. पेरणी नाही, वड्याला थेंबर पाणी नाही. कोकण सारखं कोकण होतं तुझं. कसं आहे कोकण. सचिन शेठ कसं आहे. काय झाडी काय डोंगर एक नंबर. तर मित्रांनो वड्याला पाणी कोकणला आलोय. फक्त गणपतीपुळे 65 किलोमीटर. आता चालला का धुवा बघा. धुकं विषयच नाही. बघा इकडं नारळाची झाडं खतरनाक. ढग खाली उतरला. ढग बघा बघा डोंगर. असं ढगाला डोंगर आला तर त्या ठिकाणी पाऊस पडतो इकडे कोकणामध्ये. त्याच्यामुळेच आपल्या इकडं पाऊस जास्त पडत नाही. कोकणामध्ये जास्त पाऊस पडण्याचं हेच रहस्य आहे असं म्हणता येईल. कसा आहे व्ह्यू काहीच नाही मंडळी. रत्नागिरीत आता एक दरी आहे नंबर 1ची दरी. आणि एकदा सध्या कसा व्ह्यू आहे बघा. मागं ती आपली लावली डोंगर बघा. फुल डोंगर हे ढग पण आहे. दरी बघा खतरनाक. अरे बाई काय दिसते हे सर्व सुख. लगेच पाऊस चालू होते. 10 मिनिटाच्या मध्ये 10 मिनिट 5 मिनिटाला पाऊस आहे. आणि व्ह्यू आपल्या इकडे बघायला पाऊस नाही राव. आणि इकडे सारखंच पाऊस आहे. फक्त 10 मिनिट पाऊस पडला. 10 मिनिट कोकणामध्ये. तर रस्त्यानं पाणी वाहतंय. जाऊ का तुम्हाला बघायचं का काही पाणी. कसा व्ह्यू. नजारा आहे. नजारा आणि त्याच्यामध्ये माझी गाडी पुन्हा लावतो. खाली दरीमध्ये घर आहेत. मला दाखवतो बघा. कौलारूचे घर आहेत खाली. एवढं खोल आहे. कमीत कमी एक 200 फूट असेल मग. कमीत कमी 200 असेल. कमीत कमी जास्तीत जास्त 500 सुद्धा असू शकते. मला माहीत नाही किती. आता मी अंदाज लावू शकत नाही पण मी सांगतो तसं. तर बघा तुम्हाला दरीतले घरं लावतो कौलारू टाईपमध्ये. एकदम खतरनाक दिसते. चौकाती घरं बघा. चौका घरं
कसा आहे भाई, नंबर एक विषय आहे. इकडले सगळे लोक रेनकोट आणि कोण अंगावर काय आपलं चवाळ म्हणा, रेनकोट म्हणा, हे कंटिन्यू असं त्यांच्याकडे इकडं पाऊस चालू राहतो, त्यामुळं असं झापून राहतं ते. कोणी रेनकोट घालतं, कोणी म्हणजे असे त्यांच्याकडे केलेलं आहे म्हणजे चवाळ्या टाईपमध्ये रेनकोट. तर बघा इथं काय आपल्या गाडीमध्ये CNG भरून घेऊन आम्ही निघालो पुढील प्रवासासाठी. अजून आपलं गणपतीपुळे यायचं राहिले तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. मग जाऊतो गणपतीपुळेमध्ये आम्ही काय मजा केली काय नाही ती, दर्शन वगैरे झालं का कसं झालं, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. थांबलो एका ठिकाणी, आम्हाला कांदे बटाटे घ्यायचे आहे आणि काही साहित्य घ्यायचे आहेत बनवून खायला. आणि कसं आहे डोंगरामध्ये ते बनवून खायची मजा वेगळीच राहते. तर कसं आहे लाकडं आता कसं इकडं पाऊस पडला, लाकडं मिळतील का नाही ते मोठा प्रश्न आहे. आणि मिळाले तर बिजली मिळतील. चला काय तर करू नवीन आणि ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. काय काय विषय करता ते बघत राहा. किलो बटाटे, 1 किलो कांदा घेतला. लातूरच्या आम्ही किती किलोमीटर आहे बाय? 15 ते 20 किलोमीटर. गाव आहे की नाही रस्त्यात इकडे चांगलं किराणा? हो लसूण, हो लसूण पेस्ट घ्यायची का? कुठंच बसणार ते आहे. ते बी तुम्हाला खाली भेटेल, काय प्रॉब्लेम. हो हो इथं आला. गाव कोणतं आहे काकू? गाव कोणतं आहे? निवळी. रत्नागिरीमध्ये निवळी गावामध्ये आहे. तिथला बाजार भरला इथं. तर आपल्याला आता घ्यायचे आहे मटेरियल. आता काय काय घ्यायचे काय नाही ते कारभार आहे माहीत. तर व्हिडिओ बघत राहा. कारण कसं आहे आता मटेरियल घेणार आहोत आणि ते घेतल्यानंतर आम्ही काही कुठेतरी काहीतरी बनवून खायचा विचार चालू आहे. तर चला ब्लॉग पाहत राहा. तोंडले आपल्या इकडं म्हणतात की तोंड आल्यानंतर ते खातात, त्या तोंडले म्हणतात. हे काय हो? हां पडवळ. हे ककडीसारखं राहते का खायला? भाजी बनवतात त्याची. टमाटा कसं किलो दादा? किलो 20. बाजार भरला आहे. 20ला पाव 30ला पाव मिरची. ती मोठी मिरची इकडे दिसलेली आहे बघा, मोठी मिरची. दादा ती मिरची तिखट राहते का कशी राहते? तळायची मिरची. हे मिरची भजे वगैरे करायला नंबर 1 मिरची आहे. हो का, हे हो का बघा ही मिरची कशी आहे. मिरची 1 किती लांब आहे. कुठले? सांगली ना? सांगलीचे इथं आलं तर रत्नागिरीमध्ये दुकान लावले तुम्ही. तर आपण घेतली त्यांच्याकडून कोथिंबीर घेतली, टमाटर घेतलं, पुन्हा नंतर काय ककडी घेतली, मिरच्या घेतल्या आणि अजून काय घेतलं आपण? बऱ्याच गोष्टी येतात. लिंबू घेतले, 4-5 गोष्टी घेतल्या. तिकडे बाई कांदा आणि बटाटे घेतले, तिथे त्यांच्याकडनं आहेत दादाकडे. तर आता आपण करतो काय तर चला खिचडी करायची. बघत राहा व्हिडिओ. रत्नागिरी फक्त आणि फक्त आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. आंब्याची झाडे बघा. हे आंबा कुठला म्हणतात? रत्नागिरीचा म्हणतात. हापूस आंबा असेल, कोणताही आंबा असेल, झाडानं वाटणं बक्कळ झाड आहेत आंब्याचे. आमराया आहे डायरेक्ट आमराया. हो का, शेत इकडे तेच आहे आमराई. नंतर आपलं भाताची शेती. हो का बघा, ही साळी म्हणतात आपल्याकडं. इकडे बघा आंब्याचे झाड. हो का बघा ही कसं काय डोंगरात नुसते आंब्याचे झाड आहेत. राहतच नाही भाई. कोकणात फिरायला मजा आहे बरोबर. इथून 35 किलोमीटर राहिले आता आपलं गणपतीपुळे. तर चला बघूया आपण काय काय होतं ते. आपणाला लाकडं वगैरे मिळाले ते. हे लाकडं वगैरे घेतला होता. आता जाणार आहोत भुसा वगैरे घ्यायचे पेटवायला. ते घेतल्यानंतर आपण जाणार आहोत आता. इथून गणपतीपुळे झालं तर 20 किलोमीटर आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. व्हिडिओ म्हणजे मजा आहे. एन्जॉय कसं केला आहे काय नाही ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. नक्की पहा आणि तुम्ही पण कोकणला या, एन्जॉय करा. लाईफमध्ये काहीच नसतं, फक्त जिंदगी किती दिवस जगलाव हे महत्त्वाचं नाही, कसं जगलाव हे महत्त्वाचं आहे. तर जगून बघा, कोकणाची सैर करून बघा आणि सांगा कसं वाटलं ते कमेंट करून. चाफे गावामध्ये थांबलो आहे. आम्हाला जे काही वस्तू लागणार होत्या जसं की तांदूळ, पोहे, जे काही किराणा सामान लागणार होतं ते ह्या दुकानातून घेऊन आम्ही निघालो आहे. आता इथं गणपतीपुळे 10 किलोमीटरवर आहे. तर व्हिडिओ पाहत राहा
आणि कसं वाटला व्हिडिओ ब्लॉग ते नक्की सांगा कमेंट करून. हे कुठून? परभणीचे मित्र आहेत हे सर्व. आम्ही लातूरचे आमच्या साईडच्या जिल्ह्यातले आहेत. तर आता यांच्यासोबत एक डान्स करणार आहोत. डान्स करणार आहोत मित्रांनो. एक धिंगाणा नंबर फुल मजा मस्ती. येणार आहे. तर बघू आता आपण व्हिडिओमध्ये. आमचं आगमन झाले गणपतीपुळेमध्ये. तर आता करायचे आंघोळ. बहुत आता काय होते. गणपतीपुळेमध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ वगैरे केली. नंतर आता चाललो आहे जरा फ्रेश कपडे वगैरे लिवली आत्ताच. आता काय काय होते पुढं आम्ही जाणार आहे मंदिराकडे पाया पडायला. तर चला ब्लॉग बघत राहा. गाडी पार्क करून निघालो आहे गणपती मंदिराकडं आणि तिथे गेल्यानंतर आपण दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद येणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. का तर नवीन करतो आहे पहिली वेळेस बघा आणि सांगा. सायंकाळचे 6 वाजले तर आता गणपती मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी जात आहे. तर दर्शन वगैरे घेऊन पुढं प्रसाद वगैरे घेणार आहे. तर ब्लॉग पाहत राहा. त्याचे फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट असे व्हिडिओ टाकणार आहे मी. कोकण फिरताळा आम्ही निघालो. बारी आहे आणि बारीने चाललो मी कारभारी. काय कारभारी ओय कसं आहे? चला दर्शन घेऊ. चला दिवस मावळ आहे. चला दिवस मावळ आहे. आता जाऊन दर्शन घेतो गणपतीचे. चला ब्लॉग पाहत राहा. आमचा बबड्या पुढं चालला आहे. हा काही बारी आहे अशी. गणपती बाप्पाचा मोदक आणि मोश हे मंदिर. पाय वगैरे धुले आणि चालू आहे दर्शनाला. तर दर्शन वगैरे घेणं झालं आहे आमचं गणपतीच्या. आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो कारण तिथं फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी अलाउड नव्हतं. त्यासाठी आम्ही व्हिडिओ आणि फोटो काढल्या नाहीत. तर हे आहे गणपती मंदिर गणपतीपुळे. तर बघा हे कसं मंदिर वगैरे आहे. दर्शन घेऊन आता महाप्रसादाचा लाभ घेत आहे. तर महाप्रसादाला खिचडी आहे, शिरा आहे. वाटप चालू आहे. इकडे गर्दी किती झाली बघा. इकडे पुढचट लावले जातात. दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला. महाप्रसादामध्ये खिचडी शिरा होता. तर आता सर्व झाले. आता आराम वगैरे करतात आणि हाच ब्लॉग संपला. नेक्स्ट पार्टमध्ये हे पार्ट 1 पार्ट 2 असे भाग करतो मी. कोकण ट्रिप असा ह्यामध्ये. तर व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ कसे वाटलं ते सांगत जावा. धन्यवाद. भेटूया लवकरच एक पुढील ब्लॉगमध्ये किंवा पुढील एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.